The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House present a new podcast series titled as Blueprint to Brilliance या कॅन्डिड पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तिमत्वांना ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक भक्कम पाया रोवलाय आणि आपल्या कार्याने एक अमिट छाप निर्माण केली आहे. नाशिकमध्ये विश्वास, दूरदृष्टी आणि परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते मिस्टर अनिल आहेर सर यांच्यासोबत आपल्या या खास प्रवासाची सुरुवात करूया. परफेक्ट बिल्डकॉनचे संस्थापक मिस्टर आहेर यांनी गेल्या 25 वर्षात 50पेक्षा जास्त रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल आणि सोशल प्रोजेक्ट्स पूर्ण केलेत, जे केवळ इमारतींचंच नाही तर आयुष्य घडवण्याचं काम करतायत. त्यांचं कार्य केवळ कॉन्क्रीट आणि सिमेंट पुरतं मर्यादित नाही. ग्रामीण भागात साक्षरता आणि टेक्निकली ट्रेनिंग वाढवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. त्यांना ग्लोबल इम्पॅक्ट अवॉर्ड इन थायलंड आणि इम्पॅक्ट मेकर अवॉर्ड इन दुबई यांसारख्या जागतिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. सध्या ते व्हाईस प्रेसिडेंट ऑफ क्रीडाई नाशिक म्हणून जबाबदारी सांभाळतायत आणि त्यांची वाटचाल ही नेमकं दाखवून देते की जेव्हा ध्येयाला चिकाटीची साथ मिळते तेव्हा काय काय शक्य होतं. ते इतक्यावरच थांबत नाहीत, तर CSR एफर्ट्सच्या माध्यमातून कम्युनिटीज अपलिफ्ट करणे, तरुणांसाठी मार्गदर्शन करणे, वारकऱ्यांसाठी प्रसादाचे लाडू आणि खिचडीचं वाटप करणे या सामाजिक सेवांसोबत ते मनापासून आणि नम्रतेने दोस्ती फाउंडेशन NGOचं नेतृत्व सांभाळतायत. म्हणूनच आज तुम्ही ऐकणार आहात एक यशोगाथा नाही तर एक ब्ल्यूप्रिंट टू ब्रिलियन्स. चला तर भेटूयात मिस्टर अनिल आहेर सर यांना. ब्ल्यूप्रिंट टू ब्रिलियन्स या कॅन्डिड पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जेवढ्या इमारती उभ्या केल्या तेवढेच विश्वास, संधी आणि सामाजिक प्रभाव देखील ते निर्माण करत गेले. परफेक्ट बिल्डकॉनचे संस्थापक आणि क्रीडाई नाशिक मेट्रोचे व्हाईस प्रेसिडेंट श्री अनिलजी आहेर यांचं आपण स्वागत करूयात. नमस्कार सर, कसे आहात सर? छान मॅडम. येस, आणि नक्कीच आम्हाला पण छान वाटतंय की आज तुमच्यासोबत गप्पा मारताना एक वेगळी मजा येणार आहे आणि एक वेगळा अनुभव सुद्धा आम्हा सगळ्यांना आज तुमच्याकडनं मिळणार आहे. सर, विचारावंसं वाटतंय की परफेक्ट बिल्डकॉनची सुरुवात करताना तुमची मूळ संकल्पना, तुमचं मूळ विजन काय होतं? सर्वप्रथम आपले आभार, आपण मला इथे बोलवलं आणि ही संधी उपलब्ध करून दिली. जेव्हा मी माझं शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मला असं वाटत होतं की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, आपण नोकरी नाही केली पाहिजे. तर तो व्यवसाय काय असावा, कोणता असावा असं काही ठाम ठरलेलं नव्हतं. पण जसजसं माझं ग्रॅज्युएशन झालं किंवा मी पुढे जसं शिक्षण पुढं होत आलं त्यावेळेस मी ठरवलं की आपण बांधकाम व्यवसायामध्ये आलो पाहिजे आणि बांधकाम व्यवसाय केला पाहिजे. पहिले फक्त मी त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत होतो, पण जसं ह्या व्यवसायामध्ये मी आलो त्याच्यानंतर माझं असं लक्षात आलं की हा फक्त 4 विटांचा किंवा भिंतींचा किंवा 4 भिंतींचा व्यवसाय नसून हा एक विश्वासाचा, एक प्रेमाचा असा व्यवसाय आहे आणि लोकांच्या स्वप्नपूर्तीचा व्यवसाय आहे. मग त्याच्यानंतर मी ह्या व्यवसायाकडे जे बघतोय ते एक लोकांचं स्वप्नपूर्तीचं साधन, ती स्वप्नपूर्ती करणारा व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायाकडे मी बघतोय आणि त्याच्यानंतर मी माझा हा व्यवसाय सुरू केला. निश्चितच प्रत्येकाला असं वाटत असतं की स्वतःचं घर असावं आणि स्वतःचं घर ही एक अचिव्हमेंट असते, एक स्वप्नपूर्ती असते आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊन डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट होतात आहे. एक स्वप्न त्यांचं सुद्धा आणि तुमचं सुद्धा या दोन्हीच्या माध्यमातून एक सुवर्णमध्ये साधून ते पूर्ण होतं आहे. सर, मग ह्या 25 वर्षामध्ये आता तुम्हाला असंख्य अनुभव आलेले असतात, तर ह्या सगळ्या 25 वर्षामध्ये तुमचा असा कुठला प्रोजेक्ट आहे किंवा कुठला असा मोमेंट आहे की जो तुमच्या दृष्टीने अतिशय असा खास ठरला? मला तर माझं काम, माझा प्रत्येक प्रोजेक्ट दररोजचा दिवस खास वाटतो. असं मी आतापर्यंत जवळपास 2001 पासून माझ्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. बरेच प्रोजेक्ट नाशिकमध्ये मी एज्युकेशनल असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, रेसिडेन्शियल्स, कमर्शियल्स आपण पूर्ण केलेले आहेत. मला ते सर्व खास वाटतात. प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी विशेष आहे. पण मला असं वाटतं की मी पंचवटीमध्ये नाशिकमध्ये एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पूर्ण केला सुरुवातीच्याच कालावधी. साधारण 2005-2006चा तो कालावधी असेल. अच्छा. आणि
तो फ्लॅट ज्यावेळेस आम्ही तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला, ज्यावेळेस आम्ही ग्राहकांना ताबा देत होतो, त्यावेळेस एक साधारण मी कळवण सटाणा त्या साईडची कळवणच्या पुढचं एक शेतकरी कुटुंब होतं, त्यांनी माझ्याकडे फ्लॅट बुक केलेला होता. आणि त्यांनी फ्लॅट बुक केल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ती चावी घेतली, ताबा घेताना त्यांनी मला जे काही ब्लेसिंग दिले, त्यांच्या जे काही भावना त्यांनी व्यक्त करून दाखवल्या, त्या इतक्या मनामध्ये कोरल्या गेल्या की त्यांनी म्हणजे आपल्या आईवडिलांपेक्षाही मोठी माणसं आपल्याला मान देत आहेत. आणि मी त्यांना घर दिलंय म्हणून ते 4 वेळेस थँक्यू म्हणतायत, धन्यवाद देत आहेत की तुमच्यामुळे आमचं घर झालं. तर ते जे त्यांचे ब्लेसिंग्स होते किंवा त्याच्या ज्या भावना होतात ना, त्या एक मनावरती वेगळं हे ठसा उमटून गेल्या. आणि तो अनुभव सातत्याने येतोय आजपर्यंत. जी लोक आपल्याकडे घर घेतात, फ्लॅट घेतात, त्यांचं ते घर पूर्ण झाल्यानंतर त्यांचं एक वेगळं नातं तयार होऊन जातं आणि खूप छान वाटतं ते सगळं अशा पद्धतीने रिलेशन्स बिल्ड झाल्यानंतर. बरोबर आहे. म्हणजे एका आपल्या कुटुंबाशिवाय दुसऱ्या कुटुंबाशी आपण जोडल्या जातोय. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा शेतकरी कुटुंबातल्या सारखी व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देते, ब्लेसिंग्स देते, तेव्हा ते तुमच्या मनावर कायमस्वरूपी कोरलं जातं आणि तिथे एक अटॅचमेंट जी आहे ती तुम्ही निर्माण करतात. आणि तुम्ही 2001 पासून व्यवसाय सुरू केला. सो सर, म्हणजे आता 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. सो सर, या दीर्घ प्रवासामध्ये 25 वर्षाच्या या दीर्घ प्रवासामध्ये असा कुठला फेज होता की ज्याला रिलायन्सची तुमची सगळ्यात ती तपासली गेली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? मॅडम, मी तर सांगेल की या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवतोय असं मला वाटतंय. आणि आमचा व्यवसाय इतका कठीण आहे, खडतर आहे. जसा तो चांगला दिसतो तसा तो कठीण आहे, खडतर आहे. तसंच त्याच्यामध्ये अडचणी पण खूप आहे. तर दररोज नवीन प्रॉब्लेम्स आहेत, पण एक चांगला उद्योजक ह्या प्रॉब्लेम्सकडे प्रॉब्लेम्स म्हणून न बघता त्याच्यामध्ये संधी म्हणून बघत असतो, त्याच्यावरती सोल्युशन्स घेऊन येत असतो आणि चांगले सोल्युशन्स घेऊन त्याच्यावरती तो मात करून प्रत्येक दिवस त्याचा व्यवसाय पुढे पुढे चाललेला असतो. मला अशा अडचणींपैकी एकच अडचण मला जाणवली, ती तर अशी होती की त्यावेळेस एक साधारण 2008-2009 हा जो कालावधी होता, तो थोडंसं मार्केटमध्ये मंदीचं हे होतं, वातावरण होतं. आणि मी जस्ट व्यवसाय सुरूच केलेला होता, म्हणजे 4-5 वर्ष झालेले होते आणि लगेचच ती परिस्थिती आली. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की बुकिंग्स थांबलेल्या होत्या, फ्लॅटची किंवा घरांची विक्री होत नव्हती, पेमेंट्स येत नव्हते. तरी पण जे प्रोजेक्ट आपण हातात घेतलेले होते, ते ज्या लोकांकडून आपण बुकिंग्स घेतलेल्या होत्या, त्यांना तर डिलिव्हरी आपल्याला वेळेत देणं होतं. मग अशा वेळेस काय झालं की अशा वेळेस आपली खरी ताकद आपल्याला पूर्ण लावावी लागली की आता बुकिंग होत नाहीये किंवा पुढे काही अडचणी येत आहेत किंवा प्रोजेक्ट पुढे सरकत नाहीये, म्हणून आपण थांबायचं नाही. मग त्याही वेळेस आम्ही आमची प्रोजेक्टची डिलिव्हरी वेळेत दिली आणि तो काळ थोडासा कठीण होता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक ट्रस्ट कस्टमरचा, की अडचणीच्या वेळेस देखील आम्ही मंदीच्या काळात देखील प्रोजेक्टची गुणवत्ता सांभाळून त्यांना वेळेमध्ये आम्ही डिलिव्हरी दिली. तो एक काळ कठीण होता. आणि दुसरा एक काळ म्हणजे तोच एक असं मला वाटतं की महत्वपूर्ण तोच होता. येस, ओके. आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही कस्टमरच्या विश्वासार्हता जी आहे, मुळात बांधिलकी जी आहे ती जपली गेलेली आहे. आणि म्हणूनच सर, तुमच्याविषयी जेव्हा ऐकण्यात येतं तेव्हा ट्रस्ट, क्वालिटी आणि कमिटमेंट हे आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि मग ह्या स्पर्धात्मक एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ही क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी करण्याचं जे काही सिक्रेट आहे ते निश्चितच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हो, मला सांगायला आवडेल आपल्याला की माझ्या कंपनीचं किंवा मी जेव्हा ह्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा मी ह्या 3 गोष्टींचा विचार करूनच आलो होतो की आपण जे काही घरांची निर्मिती करू, ज्या वास्तूंची निर्मिती करू, तर ह्या 3 पंच लाईन्स मी ठरवल्या होत्या: ट्रस्ट, क्वालिटी आणि कमिटमेंट. मी यापूर्वी ज्या लोकांनी अभ्यास केलेला होता, जे चांगले डेव्हलपर्स होते, ते चांगले ब्रँड्स कसे झाले, ते चांगले काम कसं करतायत, त्याचा काही अभ्यास केला होता. आणि काही लोकांचा पण फेलियर स्टोरीचा पण मी अभ्यास केला होता की ते कुठे चुकले, ते कुठे फेल झालेत. तर मला असं जाणवलं किंवा मला असं समजलं त्याच्यातनं की ट्रस्ट, क्वालिटी आणि कमिटमेंट ह्या 3 गोष्टी ज्या लोकांनी फॉलो केल्या ते ब्रँड झाले. आणि ज्या लोकांनी ह्या 3 ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं ते फेल्युअर झालेत. तर ट्रस्ट, क्वालिटी आणि कमिटमेंट म्हणजे काय की गुणवत्तापूर्ण घरं तुम्ही दिली पाहिजे. तुम्ही एकदम चांगलं कायदेशीर टायटल क्लिअर असलेलं घर तुम्ही दिलं पाहिजे. त्या घराची तुम्ही पुढे जाऊन लायबिलिटीज घेतली पाहिजे की पुढे 5 वर्ष 2 वर्ष त्या घराला काही होणार नाही. याच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही ज्यावेळेस घेतात त्यावेळेस ग्राहकांचा तुमच्यावरती एक ट्रस्ट बिल्ड होतो. आणि हे सगळं करताना ही भावना ही फक्त तुमची एकट्याची भावना नाही राहिली पाहिजे, तर ती तुमच्या टीमची पण असायला पाहिजे. तर मी काय केलं की माझी जी काही टीम आहे त्या टीमला पण
माझं काय ध्येय आहे, माझं काय उद्दिष्ट आहे, मी कशा पद्धतीने काम करू इच्छितो, मी कशा पद्धतीने डिलिव्हरी देऊ इच्छितो, ही माझ्या वेंडर्सला, माझ्या टीमला त्यांना सातत्याने सांगत असतो. आणि त्यांच्या पण आता मला त्यांच्या पण मनामध्ये ते इतकं रुजलंय की आम्ही आता ते अगदी सॉफ्टली डिलिव्हर करतो, गुणवत्तापूर्ण काम, आणि वेळेमध्ये आम्ही डिलिव्हरी देखील करतो. येस, क्या बात आहे. म्हणजे फक्त जो फक्त अधिकार आहे असा अधिकार म्हणून नाही, तर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या पद्धतीने वागून आणि सगळ्यांच्या सोबत एकजुटीने काम करून, कारण जेव्हा म्हटलं जातं की एक बांधिलकी जेव्हा निर्माण होते ग्रुपमध्ये सुद्धा, तेव्हाच तुम्ही जो तुमचा मोटो आहे तो मोटो तुम्ही ग्राहकांशी सुद्धा तेवढ्याच आपुलकीने जोडून घेऊ शकतात. आणि मग सर ह्या सगळ्या बाबीमध्ये साधारण ग्रामीण भागामध्ये, एज्युकेशन आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा तुमचं काम जे आहे ते सक्रियपणे आहे, तर तिथे तुम्ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, समाजामध्ये राहत असताना आपल्याला सामाजिक बांधिलकी जपावी लागते असं आपण म्हणत असतो, तर ती आपण कशी रुजवली गेली? मॅडम, काय होतं की जसं मला असं वाटतं की प्रत्येकाने ते जपायला हवी, प्रत्येक व्यावसायिकाने किंवा प्रत्येक व्यक्तीने ती जपायला असावी. जसजसं तुमचा व्यवसाय हळूहळू पुढे जात असतो किंवा मोठा होत असतो, तसं व्यवसाय एक लेवलला आल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येकाने त्यांनी समाजापासून जे घेतलेलं आहे त्याच्यातला काही पार्ट त्यांनी समाजाला परत दिला पाहिजे. मग तो आर्थिक स्वरूपात असू शकतो, मग तो तुमचा नॉलेजच्या स्वरूपात असू शकतो, मग तो असा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही द्यायला पाहिजे. तर मी तर एक साध्या छोट्याशा खेड्यागावातनं बिलॉंग करतो आणि माझा तिथं जन्म झालेला होता, शिक्षण बालपणचं तिथं झालेलं होतं. मी बघितलं होतं त्यावेळेस की शिक्षणामुळे खूप लोकांना आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे खूप लोकांना शिक्षण सोडून द्यावं लागायचं. त्यांची इच्छा असताना, कॅपेबिलिटी असताना त्यांना शिक्षण घेता येत नसायचं, उच्च शिक्षण घेता येत नसायचं. मग ती मुलं त्यावेळेस चांगलं शिक्षण न मिळाल्यामुळे कुठेतरी रोजगारचं कामाला लागले, कुठेतरी छोटं मोठं काम ते करायला लागले. मग मी माझा व्यवसाय ज्यावेळेस एक लेवलला आणला, त्यावेळेस आपण ह्या आदिवासी भागांमध्ये जे काही छोटे मोठे पाडे आहेत तिथे शिक्षणाच्या खूप साऱ्या समस्या होत्या. ते मला असं वाटलं आपण तिथे जाऊन एक थोडं काम जर आपण केलं ह्या मुलांसाठी शिक्षणामध्ये तर खूप चांगलं होईल. आणि आम्ही तसं सातत्याने आमच्या कंपनीच्या माध्यमातून ते करतोय. क्या बात आहे. म्हणजे या दोन्ही दृष्टिकोनातनं सामाजिक बांधिलकी पण जपली गेलेली आहे आणि तुम्ही जिथून बिलॉंग करत होते तिथल्या प्रति पण एक निष्ठा जी आहे ती कायमस्वरूपी राहिलेली आहे. मग CSR इनिशिएटिव्ह पैकी असा कुठला इनिशिएटिव्ह आहे की जो आपल्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ज्याचा रिअल टाइम इम्पॅक्ट आपण जे म्हणतो ना की ही गोष्ट माझ्या खास हृदयाच्या जवळ आहे, तर अशी कुठली गोष्ट आहे सर? मला तर असं वाटतं ना की CSR तुम्ही स्वच्छ भावनेने एक कुठल्याही प्रकारच्या काही अपेक्षा न ठेवता केलेलं जी काही भावना असते त्याने केलेलं प्रत्येक काम तुमच्या मनाला एक स्पर्श करून जात असतं. प्रत्येक काम तुम्हाला खूप छान आनंद देऊन जात असतं या CSRच्या माध्यमातून. मला असं वाटतं की 2 गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की 2 प्रसंग मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही आणि त्याच्यामुळे मला हे सामाजिक काम करण्याचं अजून प्रेरणा आणि जिद्द मिळत असते. पहिलं काम होतं की आम्ही हर्सुलच्या पुढे एक गाव होतं, त्या ठिकाणी सर्वजण म्हणजे माझी कंपनी दोस्ती फाउंडेशन आमचा एक NGO आहे, त्यांच्या सगळ्या साह्याने तिथे शाळेमधल्या मुलांचं आपण हेल्थ चेकअप केलं, त्यांना काही स्कूलचे किट्स दिले, तिथली शाळा होती ती शाळा आपण रंगून दिली, त्याचे काही छत होते ते छताचं रिपेअरिंग केलं, त्यांच्या फरशांचं रिपेअरिंग करून दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तर गावातल्या महिलांनी आम्हाला येऊन सांगितलं तुम्ही एवढं सगळं चांगलं केलंय पण आमच्या गावामध्ये ना एक पंप आहे हापशा, त्याला पाणी पण आहे पण त्याला मोटर आणि ते पंप बसवलेला नाहीये. जर तो तुम्ही बसून दिला तर आम्हाला आता 5 किलोमीटर 4 किलोमीटर पायी जावं लागतंय पाणी आणायला, तर ते आम्हाला काम होईल. छोटासा विषय होता, आम्ही तात्काळ त्याला तो पंप बसून दिला आणि त्या लोकांना ते पाण्याची त्या महिलांना तात्काळ उपलब्धता होऊन गेली. ते काम खूप टचिंग होतं, त्याने खूप हे झालं. आणि दुसरं, आता एक मध्यंतरी सगळ्या जगभरामध्ये कोरोनाचा हाहाकार होता, सगळीकडे कोरोनामुळे सगळं अस्वस्थता होती. तर त्यावेळेस क्रेडाईच्या माध्यमातून आम्ही ठक्कर डोम या ठिकाणी एक कोरोना सेंटर उभारलं होतं. त्या कोरोना सेंटरमध्ये जवळपास 250 बेड्स ते हॉस्पिटल्स होतं. खूप साऱ्या लोकांच्या सहयोगाने ते झालेलं होतं. पण फ्रंटवरती क्रेडाईवरती आम्ही काम करत होतो, जॉईंट सेक्रेटरी त्यावेळेस मी. तर माझ्यावरती जबाबदारी आमचे त्यावेळेचे जे काही अध्यक्ष त्यांनी दिली आणि आम्ही ती पार पडली. त्या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना त्यावेळेस आम्ही सुविधा देऊ शकलो, त्यांना ऍडमिट्स करून घेऊ शकलो आणि त्यांचे प्राण वाचले. आणि मला त्या सेंटरमध्ये एक विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते की
त्या सेंटरमध्ये जवळपास वर्षभर ते सेंटर चाललं आणि त्यामध्ये एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. क्या बात आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट होती. आणि जेव्हा त्या लोकांना आपण ॲज अ पेशंट्स होते, त्यांना ऍडमिट करून घेत होतो आणि त्याच्यानंतर ते जेव्हा बरे होऊन तिथून जायचे, मग त्यांचे फोन यायचे, काही अगदी घरापर्यंत किंवा कुठेतरी असे भेटायला येऊन सांगायचे की सर तुमच्यामुळे आमचे प्राण वाचले. आणि ते एक वेगळं फिलिंग होतं आणि वेगळंच कार्य होतं. तर मला असं वाटतं की हे कार्य मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही, जे देवाने माझ्या हातून किंवा आमच्या हातून करून घेतलंय. असं म्हणतात माणसाने माणसाशी माणसासम वागावे, ही जी लाईन आहे ही अगदी परफेक्ट तुमच्यावर त्या सगळ्या सिच्युएशन मधून तुम्ही जे काम केलेलं आहे त्यासाठी अगदी सूट होते सर. आणि ही माणुसकी जी आहे हीच आपल्याला पुढे नेत असते कायमस्वरूपी. सर, व्हाईस प्रेसिडेंट क्रीडा इन नाशिक मेट्रो या नात्याने तुमचं विजन काय आहे? म्हणजे नाशिकची रिअल इस्टेट ग्रोथ आणि युथ एम्पॉवरमेंटसाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे पुढे? मॅडम, मला ज्यांनी ही क्रीडा इन नाशिक मेट्रोच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे, सर्वप्रथम तर त्यांचे मी आभारही व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संस्थेची मला ही एवढं मोठं पद मला दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपलं हे शहर एक हे मोठं होणारं शहर आहे. पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये हे पूर्ण जगभरामध्ये जगाच्या नकाशांवरती हे शहर जाईल आणि प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामधनं लोकांना इथे येऊन त्यांचं घर, त्यांचं होम इथे करण्याचं एक स्वप्न पूर्ण होईल. ते कसं की आता आपलं शहराची डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात होत आहे, पण आम्हाला काय वाटतं कसं असावं, ह्या शहरामध्ये पोल्युशन्स नसावं, ह्या शहरातले रस्ते चांगले असायला पाहिजे, ह्या शहरातल्या इमारती चांगल्या असायला पाहिजे, इथं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे, योग्य वेळी म्हणजे चांगलं पाणी मिळायला पाहिजे. तर ज्या मेट्रो सिटीजमध्ये जे काही चूक त्या लोकांकडनं झाल्यात यापूर्वीच्या मोठ्या शहरांमध्ये, ते पुणे असेल, बँगलोर असेल, तर ते आपण आमच्या डेव्हलपर्सला सांगतोय की तुम्ही जे काही प्लॅनिंग कराल ते नियोजनबद्ध करा, तुमच्याकडे पार्किंगच्या व्यवस्थित ऍडजस्टमेंट करा, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं द्या आणि पर्यावरणपूरक बिल्डिंग्स तुम्ही करा की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि नाशिकचं हवामान खराब न होता आपण हे नाशिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू आणि ते सगळ्यांना हवं असं वाटेल. असा प्रयत्न आम्ही आमच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मेंबर्सला करायला सांगू. क्या बात आहे. म्हणजे पर्यावरण पण जपलं गेलं पाहिजे आणि आपला जो व्यवसाय आहे त्या दृष्टिकोनातून नाशिकचं नाव सुद्धा एका उंच लेवलला गेलं पाहिजे. या दोन्हीची सांगड घालत पुढे येणाऱ्या सगळ्या युथनी काम करावं असं साधारण एक तुमचा मोटो आहे. सर, शेवटी जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतोय की आजच्या तरुण सगळ्या बिल्डर्ससाठी तुम्ही कुठला संदेश द्याल? मी तर पहिले तर ह्या सगळ्या तरुण उद्योजक जे आहेत, ज्यांना बिल्डर बनायचं आहे, ज्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे किंवा त्यांना करायचं आहे, ह्या व्यवसायामध्ये त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो आणि त्यांना एकच सांगतो की ह्या व्यवसायामध्ये खूप साऱ्या संधी आहे, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि खूप मोठं करिअर करण्याच्या संधी आहे. म्हणजे इथे तुम्ही काही करू शकता. स्काय इज द लिमिट ज्याला म्हणतो ना, इथून तो स्काय पण लिमिट नाही, त्याच्याही वरती आपण जाऊन काम करणार आहोत. कारण घर हे प्रत्येकाची प्रायमरी नीड आहे. आणि आता ह्या बघा, तुम्ही जर बघाल तर खूप साऱ्या लोकांना घर पाहिजेत अजून, आणि मग ह्या लोकांना घर देण्याचं कामच आपण करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये सातत्याने हे सर्कल चालूच राहणार आहे. कितीही लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढणार आहे, घरांची निर्मिती करावी लागणार आहे. तर त्यामुळे ह्या लोकांनी, ह्या तरुण उद्योजकांनी याच्याकडे उद्योजक म्हणून यावं, पण एक व्यवसाय करताना एक त्याच्यामध्ये त्यांनी पेशन्स ठेवले पाहिजे, एक चांगलं गोल ठेवला पाहिजे, चांगल्या घरांची निर्मिती केली पाहिजे आणि पेशन्स ठेवून योग्य प्लॅनिंग करून जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये खूप चांगलं यश मिळेल आणि या सर्वांच्या हातून एक चांगल्या देशाची किंवा चांगल्या घराची निर्मिती होऊ शकते असं मला वाटतंय. तर मी हा संदेश ह्या तरुण जे उद्योजक, जे व्यावसायिक यांना बिल्डर्स म्हणून यायचं असेल, डेव्हलपर्स म्हणून काम करायचं असेल, त्यांना मी नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती देऊ इच्छितो. क्या बात आहे सर. निश्चितच तुमचं मार्गदर्शन सगळ्या युथला जे आहे ते अगदी मार्गदर्शनपर आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा या तुमच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को.
प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।